सीता जनकाची नाही तर रावणाची मुलगी, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरितेज आहे ना. आपण सगळ्यांनी ऐकलंय सीता भूमीतून प्रकट झाली. पण थांबा, अद्भुत रामायण काहीतरी वेगळंच सांगतं. कथा सुरू होते लंकेचा राजा रावण. एकदा रावण जंगलात गेला. तेथे काही महात्मे तप करत बसले होते. रावण म्हणाला, माझ्या भूमीत बसलात तर कर द्या. महात्मे म्हणाले, आमच्याकडे काय आहे, एक लंगोटी आणि रामनाम. पण रावण हट्टी, तो म्हणाला, काहीही द्या पण मला कर द्यायलाच लागेल. आणि मग जे घडले ते भयंकर होतं. रावणाने काहीतरी घ्यायचं म्हणून त्या सर्व तपस्व्यांचं थोडं थोडं रक्त काढलं. हो, रक्त. ते एका मडक्यात भरलं. पण त्या रक्ताचं काय करायचं? काही उपयोग नाही. म्हणून रावणाने ते लंकेत जमिनीत पुन्हा पुरून टाकलं. आणि नेमकं ते पुरताना मंदोदरीने पाहिलं. रात्री मंदोदरी तिथे येते. ती जागा उकरते, मडके काढते, बघते आत काहीतरी द्रव्य. ती विचार करते, रावण हे पिणार असेल तर आधी मीच पिते. आणि मंदोदरीने ते सगळं द्रव्य पिऊन टाकलं, ज्यामुळे तिला गर्भ राहिला. आणि तो गर्भ लगेच प्रकट झाला. ती एक मुलगी होती. मंदोदरी घाबरली. हे काय झालं? लोक काय म्हणतील? मग ती एका विश्वासू दासीला बोलवते आणि ही मुलगी लांब कुठेतरी नेऊन सोडायला सांगते. ती दासी ती मुलगी एका पेटीत ठेवते आणि लगेचच एका लांब शेतात जमिनीत नेऊन पुरून टाकते. त्याच शेतात नांगराचा फाळ अडतो. पेटी सापडते. भूमिगत सापडलेलं द्रव्य राजाचं असतं. म्हणून तो ती मुलगी नेऊन देतो राजा जनकाला. म्हणजेच सीता जनकाची मुलगी नाही तर रावणाची आणि मंदोदरीची मुलगी. अद्भुत रामायण असं सांगतं. तुम्हाला काय वाटतं? ही कथा खरी असू शकते का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि गिरितेजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओम स्वस्ती.